तर नवीन मतदारांना 17 सप्टेंबरपर्यंत मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या घोळानंतर विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नोंदणी होणं खरं तर गरजेचं आहे। निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही बाब नमूद केलेली होती। मुंबईमधल्या 10 विधानसभा मतदारसंघामध्ये 24,27,344 मतदार आहेत। लोकसभा निवडणुकीतल्या मतदारांपेक्षा यावेळी 47,000 संख्या जास्त आहे। मतदार याद्यांमधले घोळ लक्षात घेता वाढलेली ही संख्या ही फारशी काही उत्साहवर्धक नाहीये। तरीही अजून नोंदणीसाठी एक दिवस बाकी आणि त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदार यादीमध्ये नोंदणी करावी असं आवाहन करण्यात येते। उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मतदार राजा जागा हो, मतदार यादीमध्ये तातडीनं नोंदणी करा। लोकसभा इलेक्शनच्या वेळी मतदारांची संख्या 23,79,762 इतकी होते, जो 31 जुलैमध्ये संपलेल्या समर रिव्हिजनमध्ये 47,582 इतकी मतदार आठ झालेला आहे। म्हणजे 31/7 पर्यंत 24,27,344 मतदारांचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे। कंटिन्यूअस अपडेशन 17 सप्टेंबर पर्यंत चालू राहणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।